नमस्कार. रामसंमेलनाच्या या पुढच्या सत्रामध्ये मी आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. है अचेतन जो युगों से समय के अनुकूल बहते, साथ बहना है सरल प्रतिकूल बहना ही कठिन है, शपथ लेना तो सरल है पर निभाना ही कठिन है. या ओळींना आपल्या जीवनाचा मंत्र बनवत राम मंदिर निर्माणाची घेतलेली शपथ निभावण्यासाठी तत्कालीन प्रवाहाच्या विरुद्ध जात हजारो लाखो कारसेवकांनी आपली आयुष्य पणाला लावली. रामलला का ध्यान करो, मंदिर का निर्माण करो, मंदिर का निर्माण करो, अवधपुरी अभियान करो असं म्हणत ज्यांचा देह म्हणजे मंदिर आणि आत्मा म्हणजे जणू राम झाला ते कारसेवक. आपण खारीचा वाटा म्हणून जो भार आज उचलतोय तोच या रामजन्मभूमी आंदोलनामध्ये सिंहाचा वाटा असणार आहे हे कदाचित त्यावेळच्या कित्येक कारसेवकांना ठाऊकही नसेल. प्रत्येक आंदोलनाचा पाया हा त्याग असतो. असंख्य कारसेवकांनी केलेल्या त्यागामुळे आंदोलनाचा पाया भक्कम झाला आणि म्हणूनच भव्य दिव्य राम मंदिरावर आज पूर्णतेचा कळस चढताना आपण सगळेजण त्याचे साक्षीदार होतोय. याच कारसेवेमध्ये सहभागी झालेल्या कारसेवकांसोबत आपण पुढच्या सत्रामध्ये संवाद साधणार आहोत आणि त्यासाठी माझ्यासोबत व्यासपीठावरती उपस्थित आहेत विश्व हिंदू परिषदेचे ऑल इंडिया जनरल सेक्रेटरी माननीय शंकरजी गायकर, जे MBBS आहेत, MD आहेत, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष पदाची सध्याची जबाबदारी सांभाळत आहेत डॉक्टर अजित गोपछडे, या रामजन्मभूमी आंदोलनामध्ये शिवसैनिक म्हणून सहभागी झालेले माननीय सुरेश शेळके, या कारसेवेमध्ये लाखो स्त्रियांनी सुद्धा सहभाग घेतलेला होता आणि त्यांच्यापैकीच एक असलेल्या माननीय साधना पाटकर भोसले आणि माननीय प्रसाद थापा. आज हे 5 जण जे माझ्यासोबत व्यासपीठावरती बसलेले आहेत किंवा ज्यांच्यासोबत बसण्याचं भाग्य मला लाभलंय त्यापैकी 3 जण हे घुमटावरती चढलेले होते. बाबरी ढाचा पाडण्यामध्ये त्यांचा फार मोठा हातभार होता. त्यापैकी अर्थातच प्रसाद थापा, सुरेशजी शेळके आणि अजित गोपछडेजी. आपण संवादाला सुरुवात करूया आणि अर्थात माझा पहिला प्रश्न हा आहे सगळ्यांसाठीच की 1990 सालच्या कारसेवेचा अनुभव खरं तर अत्यंत भीषण होता. गोळीबार झाला होता, कोठारी बंधूंना वीरमरण आलं होतं आणि त्यानंतर अवघ्या 2 वर्षात पुढची कारसेवा हाती घेतली गेली आणि त्यावेळी सुद्धा लाखोंच्या संख्येनं कारसेवक अयोध्येमध्ये दाखल झाले होते. आधीच्या कारसेवेचा एवढा भीषण अनुभव गाठीशी असताना पुन्हा लाखोंच्या संख्येनं कारसेवकांना अयोध्येमागे किंवा अयोध्येमध्ये घेऊन जाण्यामागची प्रेरणा नेमकी काय होती, त्यांना कसं तयार केलं होतं? त्यावेळेला संपूर्ण देशभर जे वातावरण होतं आणि त्या वातावरणामध्ये 90 साली झालेले जे हजारो कारसेवकांचं बलिदान हे अंतर्मनाला कुठेतरी प्रेरणा देत होतं. ते शहीद झाले, ते आपल्यातनं गेले, ते राममय झाले म्हणून आम्ही कुठेही मागे सरलो नाही. तर पुन्हा एकदा संकल्प घेऊन मंदिर वही बनाएंगे जा हुए बलिदान असा शपथचा जो अर्थ आहे आता आपण ज्याला आपण म्हटलं, कारण या घटनेने केवळ प्रेरणा नाही तर देशाला प्रेरणा दिली आणि माझ्यासारख्याला प्रेरणा दिली. माझ्या कुटुंबातले माझी आई, माझा भाऊ जो पहिल्या सेवेला गेला तर ह्या सगळ्यांना आईने मला प्रेरणा दिली की ज्या राम जन्मभूमीला तू राम जन्मभूमी जिला म्हणतो तर त्या राम जन्मभूमी मी जे पाहिलं तो ढाचा आहे, ते जे आहे ती मशीद आहे आणि तू त्याला राम मंदिर कसं म्हणतो. तर त्या आईने ज्या पद्धतीने मला प्रोत्साहन दिलं, मला प्रेरणा दिली, तर त्या आईचे शब्द पूर्ण करण्याकरता की त्या ठिकाणी तू जो ढाचा पाहिलेला आहे त्या ठिकाणी तुला पुढच्या वेळेला प्रभू रामचंद्राचं मंदिर पाहायला मिळेल असं मी आईला सांगून मी अयोध्येला गेलो. आणि केवळ अयोध्येला गेलो नाही तर माझं सौभाग्य असं आहे जवळजवळ महाराष्ट्रातल्या 36,000 कारसेवकांचं नेतृत्व करण्याचं मला भाग्य लाभलं, ज्यांची सेवा मला करण्याचं भाग्य लाभलं. आत्ता ज्याला आपण असं म्हटलात की त्यावेळेला रामाची प्रेरणा, मी अनेक वेळाला म्हणतो ती प्रेरणा जी आहे ती कुठल्या व्यक्तीची नव्हती, रामाची प्रेरणा. रामाने आमच्याकडनं ते करून घेतलं. आज जे आपण मंदिर जे पाहतोय ते रामाचं मंदिर, आपण केवळ निमित्त आहोत. रामाने आपलं मंदिर स्वतःहून आम्हाला प्रेरणा दिली. त्या ज्या मातीमध्ये ज्यांनी सांगितलं होतं की मुठ्ठी मुठ्ठी लेकर जाओ और वहाँ पर पूजा करो,
या शब्दाला वास्तविक अर्थ रामाने दिला आणि जो पराक्रम आपण जो पाहिला की या देशामध्ये असा एक ओजस्वी तेजस्वी हिंदुत्वाचा ज्वलंत आविष्कार आपण सगळ्यांनी पाहिला. ज्या आईचं कुंकू, ज्या बहिणीचं कुंकू, ज्या माय भगिनीचं कुंकू, घरदार आम्ही विसरलो, आम्ही आई विसरलो, भाऊ विसरलो, परिवार विसरलो. का तर रामाचं मंदिर आम्हाला पाहिजे. राम हे अस्मितेचं प्रतीक आहे. राम हे शाश्वत प्रतीक आहे. राम आपल्या हिंदुत्वाचा श्वास आहे, विश्वास आहे. ही साधना आम्ही त्यावेळेला 90च्या कारसेवकांचं बलिदान आम्ही व्यर्थ जाऊन देणार नाही. आणि हिंदू शेवटच्या क्षणापर्यंत हिंदुत्वाचा हुंकार करत जे आम्ही म्हटलं की मंदिर वही बनाएगे सौगंध राम की खाते, ती सौगंध जी आहे त्या सौगंधेने रामाने आम्हाला ती प्रेरणा दिली. आणि 500 वर्षाचा जो कलंकित जो ढाचा होता, जो प्रत्येक जगामध्ये हिंदुत्वाला शिव्या घालत होता, हिंदुत्वाला नामुष्की पत्करावा लागत होती, तो स्वार्थ अभिमान आम्ही सगळ्या जगाला त्या ठिकाणी आम्ही दाखवून दिला. खरं तर सर्वसामान्यांचं खूप मोठं योगदान या कारसेवेमध्ये आहे. पण 1990 साली ज्यावेळी शरयूचं पाणी या कारसेवकांच्या रक्तानं लाल झालं, त्यावेळी 1992 साली पुन्हा अयोध्येकडे पाऊल उचलताना घरच्यांनी थोडंसं मागे नाही खेचलं? ताई, माझं वय 22 होतं आणि माझं MBBS झालं होतं. माझ्या आईला, वडिलाला आणि बहिणीला देखील माहीत नव्हतं की मी कारसेवेकडे चाललो आहे. मी संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगरमध्ये माझ्याकडं एक शिलापूजनाची जबाबदारी होती. 3 तालुक्याचा मी प्रमुख होतो आणि त्या शिलापूजन करीत सगळ्या लोकांना आवाहन करीत आपल्याला कारसेवेला जायचं आहे. या दृष्टीने आम्ही 1001 स्वयंसेवक, जसं राम तिकीट काढावं त्या पद्धतीनं आम्ही ते राम तिकीट काढून त्या रेल्वेच्या माध्यमातून मी त्यांच्यातला एक गटप्रमुख होतो. आता तुम्ही सिंहाचा वाटा म्हणलात, पण खरं तर आमचा सिंहाचा वाटा नाही आहे. आम्ही त्यातले क्षणभर छोटे कार्यकर्ते आहोत. माझ्याकडे गटाची जबाबदारी होती. माझ्याखाली 300 प्रमुख स्वयंसेवक होते आणि वाहिनी होती. या सगळ्यांचं समन्वय करत रेल्वेने तिथपर्यंत जाणं, तिथून फैजाबादला उतरणं आणि तिथून पायी चालत हनुमान आखाड्यामध्ये थांबणं. आत्ताच माझ्या बंधूंनी जे सांगितलं की आमच्या तनामध्ये मनामध्ये राम होता, ते बलिदान वाया जाऊ द्यायचं नाही हे मनामध्ये ठरवलं होतं. खरं तर MBBS झालेला माणूस मला का गेलो, कसा गेलो, मी शेवटपर्यंत मी राममय होतो. आणि ताई, मला अजूनही आठवतं की माझ्या डोळ्यासमोर मी तर 1.5 ते 2 तास त्या गुंबदावर होतो. म्हणजे ज्यावेळेस मी आरोग्यातला एक सेवक म्हणून त्या ठिकाणी शुश्रूषा करावी आणि कारसेवा करावी. खरं तर आमच्या स्टेजवरची मंडळी म्हणत होती की संयम से काम लो. माननीय धर्मेंद्रजी प्रधान होते, अशोकजी सिंगल होते, आम्हाला सांगत होते की वर चढू नका. पण कारसेवकांमध्ये एवढी संतप्त प्रतिक्रिया होती. मी तर 22 वर्षाचा होतो, मी थांबवत होतो. पण मनुष्याची साखळी केल्याप्रमाणे सगळे साखळीनुसार 2 मजली इमारत इतका मोठा गुंबद होता. एकमेकाच्या खांद्यावर चढून जशी हनुमानाची जशी वानरसेना आहे त्या पद्धतीने वर चढलो. क्षणार्धात ताई तुम्हाला सांगतो, ते बाबरानं उभारलेलं ते स्ट्रक्चर होतं आणि तो विवादित ढाचा होता. राम आमचा पारतंत्र्यात होता, राम आमचा गुलामीत होता. ही संतप्त भावना आमच्या मनामध्ये होती. आणि तुम्हाला सांगायला मला आनंद होतो की ते बाबरानं जे उभारलेला जो ढाचा होता तो एकदम क्रॅक्ड स्ट्रक्चर होतं आणि ते क्षणार्धात 1.5 ते 2 तासामध्ये पडलं. आणि त्याचा मी साक्षीदार आहे. 3रा गुंबद पडला त्यावेळेस आम्ही सगळ्यांना खाली उतरवलं. आणि जेव्हा आम्ही सगळे कारसेवक खाली उतरलो 4:30 वाजता, 4:35 ते खाली पडलं. आणि रामलल्लाचं, प्रभू रामचंद्राचं आमच्या डोळ्याने आम्हाला दर्शन झालं. आम्हाला आनंद आहे, आम्हाला अभिमान आहे की प्रभू रामचंद्राला आम्ही पारतंत्र्यातून मुक्त केलं, प्रभू रामचंद्राला आम्ही शेकडो वर्षापासून मुक्त केलं. आणि आम्हाला गर्व आहे की या सगळ्या जगाच्या असलेल्या प्रभू रामचंद्राला आज आम्ही त्या गुलामीतून बाहेर काढलं. ज्यावेळी 6 डिसेंबर 1992 साली ज्यावेळी बाबरी पाडली गेली, त्यावेळी बाबरी ढाच्यापर्यंत पोहोचणं, त्या घुमटापर्यंत पोहोचणं हे सुद्धा एक मोठं आव्हान होतं. कारण का कारसेवा करायची म्हणजे जाऊन ढाचा पाडायचा असं काही मनात ठेवून कोणी गेलं नव्हतं असं सांगितलं जातं. पण ज्यावेळी बाबरीवर आता चढायचं आहे किंवा बाबरी पाडायची आहे असं ज्यावेळी ठरलं त्यावेळी घुमटापर्यंत कसे पोहोचलात? म्हणजे एकूण प्रसंग काय होता, काय घडलं त्या दिवशी नेमकं? कसं आहे, पहिले डिक्लेअर झालं होतं. आम्ही 5 दिवसापासून अयोध्येत होतो. सगळे वरिष्ठ नेते जे भाषण करत होते त्याप्रमाणे आम्हाला सगळं चार्ट भेटलं होतं की 6 तारखेला 12:45 कारसेवा होईल हे डिक्लेअर झालं होतं.
पण पूर्ण अयोध्या इतकं राममय झालं होतं, भगवा झाला होता. लोकांच्या कारसेवेमध्ये इतका जोश होता, जेणेकरून कारसेवा तर पक्की होण्याचे चक्क होते. मग सगळे निर्णय घेतो. आम्ही दर सकाळी शरयू नदीला आंघोळीला जायचो. 5 तारखेला एका साधू संतांनी म्हणे की ही जी शरयू नदी तुम्ही जी आंघोळ करत आहे हे पाणी आता स्वच्छ दिसतं आहे म्हणे. पण 1990ला जेव्हा कारसेवाची हत्या झाली होती गोलीकांडमध्ये, हे रक्ताने लाल झाली होती म्हणे, तेव्हा म्हणजे हे चीड आली खूप. म्हणलं आता कारसेवा होणं नक्की आहे. तेव्हा तिथं संकल्प घेतला. भाषण सुरू होते दिनांक 6 डिसेंबरला वरिष्ठ नेत्यांचे. 11 वाजता झुंड असा निघाला घुमटकडे. आता झुंड निघाला तर माझ्यापुढे पलेस असं निर्णय घेतला मी जाईल, काही ना काही शौर्यकाम करेल. कुंपण होतं तारेचं, मोठं मिलिटरी तारेचं कुंपण असतं. त्याला 2 बल्ल्या लावल्या. खूपच ॲक्टिव्ह होतं, स्पोर्टिव्ह म्हणजे रोड होतं खूप. देवणजी तर आता थोडं तेव्हा उलटं होतं कारभार. तेव्हा मी रोड होतो, देवणजी मोठे होते. आम्ही जिथे बसलो होतो आम्ही देवणजीच्या ग्रुपमध्ये होतो. मी धरमपट्ट्यामध्ये राहतो, माझे बालमित्र आहे ते. आणि सगळे छोट्या घुमटावर चढले होते लोक. मधला घुमट रिकामा होता. त्या भीडमध्ये जाणं उचित नव्हतं, म्हणजे मुश्किल आहे. मी झाडे थ्रू वरती गेलो तर म्हणून मध्यात घुमतात पहिले पोचवू शकलो 3मध्ये. खूपच असं आनंदितमध्ये इतका शौर्यकाम, म्हणजे इतकी हिंमत होती की फायरही झालो तरी शहीद व्हायला मी तयार होतो. तो इतकं आनंदित झालो होतो मी. मग खालून भगवा झेंडा आला, 2.5 मीटरचा तो फिरवला. 30 सेकंदात सगळे लोक आले. आजूबाजूला होतेच, वरती कोणी नव्हतं तर ते आले वरती. मग अर्धा तास आम्ही तिथे होतो, वरती मधल्या ढाचावर होतो. आचार्य धर्मेंद्रचं शायद भाषण सुरू होतं. ते म्हणत होते ऊपर में जितने भी कार्यसेवक चढ़े हैं वो कृपया करके नीचे आ जाए, क्योंकि नीचे से कार्यसेवा शुरू हो गई है, शायद घुमट गिर सकता है, किसी को हानि ना हो, चोट ना पहुँचे करके नीचे आ जाए. मग इतकी भीड झाली होती. म्हटलं चला माझं काम झालं, रामाची सेवा केली. माझा ते अभिमान आहे आणि मी भाग्यवान आहे. मी खालती आलो. खालती येताना मी पहिले ते जे हातोडीमध्ये जितके ते कॉन्क्रीट ठेवलं त्या खिशात, म्हणजे ठेवतो इतिहास आपल्या नातीपोत्याला सांगेल मी गेलो होतो म्हणून. पण ते मी खालती आल्यावर मला कमीत कमी लोकांनी अर्धा तास मला खालती पाय ठेवून दिलं. डोक्यावरच फिरल्यावर मला जय श्रीराम जय श्रीराम राम राम खूप सारे नारे होते. राम मंदिर तो अयोध्या तो अभी झाकी है, काशी मात्र भी बाकी है. खालती आलो. मग आल्याबरोबर मग आपल्या कुंभावर आलो. देवेंद्रजी फडणवीस इतके आनंदित झाले होते. मला अशी घट्ट मिठी मारली त्यांनी. वा प्रसाद म्हणे काय इतिहास घडवला म्हणे तू. आपल्या कुटुंबाचे सगळे लोक खुश झाले. शेळकेजी, तुम्ही सुद्धा ढाच्यावर चढलेला होतात. तुम्ही सुद्धा शिवसैनिक म्हणून अयोध्येमध्ये गेलेला होतात. महाराष्ट्र ते अयोध्या, अयोध्या ते बाबरीचा घुमट, कसा प्रवास होता? 4 डिसेंबरला राजू शिंदे, धनंजय सूर्यवंशी हे विश्व हिंदू परिषदचे कार्यकर्ते ते माझ्याकडे आले आणि 6 डिसेंबरच्या कारशिवेला आपण जायचं असं त्यांनी मला सांगितलं. मग माझी तयारी चालू झाली जायचं म्हणून. काही उद्या आपण जाऊया कारशिवेला. त्याच्या आधी असा प्रसंग झाला होता, ज्या वेळेला मुलायम सिंगांचं सरकार होतं त्यावेळेला 90-91च्या काळामध्ये कारसेवकांच्या फायरिंग झालं होतं आणि वाळूची पोती बांधून नदीत सोडली होती. ते अक्षरशः दृश्य, आणखीन अडवाणी साहेबांची निघालेली रथयात्रा, त्यामुळं वातावरण एवढं राममय झालेलं होतं. आणखीन उत्साह कार्यकर्त्यांच्यात भरपूर होता. त्यावेळेला कोण शिवसेना, कोण विष्णू परिषद, कोण भाजप, हे काही नव्हतं. सर्वजण काही असू दे आपलं एक मिशन पूर्ण करायचं ह्या उद्देशानं आम्ही इथून मिरजेतून निघालो. जाताना RSS विश्व हिंदू परिषदनं प्रत्येक स्टेशनवरती पिठलं, भाकरी, गूळ, चपाती प्रत्येक स्टेशनवरती सुव्यवस्था केलेली होती. आम्ही अयोध्येत सकाळी 8 वाजता पोचलो. म्हणजे पहिला फैजाबादला पोचलो. फैजाबादवरनं वडापनं अयोध्येला गेलो. मग तिथं सरयू कुंडात आंघोळ केली. वाळूच्या बाजूला ढीग ठेवले होते. प्रत्येकानं ओंजळभर वाळू घ्या, प्रतिकात्मक कारसेवा करायची आहे
असा आदेश आला. वाळू घेतली, लाईन लागलेली होती मुख्य दरवाजापाशी. दरवाजा बंद होता. मग माझ्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांना सांगितलं, नाही म्हटलं, आपण प्रत्येकात्मक कार्यसेवा करायला आलो नाही, आपण मागं जाऊन फिरून बघू पाहिला काय परिस्थिती आहे ती. इकडं डाव्या बाजूच्या कोपऱ्यात अडवाणी साहेब, ऋतुंबरा देवी, उमा भारती, अशोक सिंघल, विनय कटेर साहेब हे संपूर्ण हिंदुत्ववादी नेते मंडळी स्टेजवरती भाषण करत होते. शांततेने घ्या, कुणी दंगाधोपा करू नका. इकडं कार्यकर्त्यांचा तर उत्साह भरपूर वाढलेला. मोठमोठी झाडं उपडून रस्त्यावरने आडवी टाकली शासकीय वाहने म्हणून. काही गाड्याही पलटा करून टाकलेल्या मोठ्या होत्या की जेणेकरून मिलिटरीची वाहनं तिकडे आत येऊ नयेत म्हणून. आणि ज्यावेळेला आम्ही मागच्या बाजूनं फिरायला गेलो, बघत गेलो, त्यावेळेला बजरंग दलाचे कार्यकर्ते वर्ण बंदोबस्ताला होते भिंतीवरती. त्यांनी कुणालाही आत प्रवेश देत नव्हते. मग त्यावेळेला आम्हाला एक अँगल सापडला लोखंडी. मागच्या बाजूला गेल्यानंतर त्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याला सांगितलं, बाबा हात जोडून विनंती आहे की आम्ही इथून आत उतरणार आहे, तू काय आम्हाला अडवू नको. आणि त्यानंही खरोखर आम्हाला अडवलं नाही आणि आम्ही मागच्या बाजूनं आत उतरलो. 5 जण होतो. मी, राजू शिंदे, धनंजय सूर्यवंशी, वासू जकाते आणि शहाजी कांबळे, आम्ही असे 5 जण कार्यसेवक होतो. त्यातले 5ही जण आम्ही आत उतरलो. आत उतरला. बांबूचे जवळजवळ 7 ते 8 बॅरिकेड होते. ते बॅरिकेड पास करत गेलो. शेवटची जी कंपाऊंड होतं ते आपल्या बॉर्डरवरती असतं, ब्लेडच्या पानाचं तारचं कंपाऊंड मोठं, आणखीन पायपा होत्या त्याला. मग ते पार करून आत जायचं म्हणजे फार मुश्किलीचं काम होतं. त्यातनं पण पायात बूट असल्यामुळं आत उतरलो. ती तिथंच थांबली. कंपाऊंडच्या अलीकडे माझ्या संगत 4 जण आलेले. समोर इथून काहीतरी 20 फुटावरती ते मशीद होती आणि पोलीस बंदोबस्त बहुते नव्हता. पोलिसांच्यावर दगडफेक केल्यानंतर पोलीस एका कोपऱ्यात जाऊन जय सियाराम जय सियाराम तेही म्हणा लागले. आणि एक अशी भिंत होती त्या मशिदीला लागून दक्षिण बाजूला. तिथून त्या भिंतीवरनं डायरेक्ट गुमटावर गेलो. आता गुमटावर जाऊन करायचं तर काय, हातात तर काही नाही. गुमटावर जाऊन त्या सळीला धरलं आणि 4 बोटाची पट्टी होती त्या पायाच्या मागे एक पाय पुढे एक पाय ठेवून उभा राहिलो पहिल्यांदा. नंतर वर खाली बघितलं कुठून फायरिंग बिरिंग काय म्हणजे होईल काय ही मनात एक भीती होती. तिथून आणखीन पुन्हा खाली आलो. तोपर्यंत कंपाऊंड तोडलेल्या पायपा होत्या. त्या पायपा घेऊन कोण वरनं लागले, कोण खालनं लागले, बुडक्यातनं झाडं उपसून काढायला लागलेत आणि वरती छन्नीचे गाव, चुन्यातलं बांधकाम घन मारला की त्या स्पीडनं घन वरती येणार. एक तर उभार जागाने छन्नी मारा गेली. एक कार्यसेवकाची बोटं फुटलेत म्हणजे छन्नी हातोडी मारताना. परप्रांतीय होते, एकमेकाची भाषा देखील एकमेकाला कळत नव्हती. वरची अशी गुंटावरती परिस्थिती होती. तिथून उतरून आलो खाली. संपूर्ण पडलं. झाडं देऊन काढल्यानंतर संपूर्ण पडल्यानंतर 3 कारसेवक त्या गुंटाखाली दबले गेले. त्यानंतर सगळे सरकावासारखे करून कुणी टोपी आणली, कुणी विटा आणल्या. त्याचबरोबर तंबूमध्ये आलो. त्यावेळेला भाजपचे आत्ताचे सध्याचे सरचिटणीस महाराष्ट्राचे मकरंद भाऊ देशपांडे, बाळू गर्गे, गोविंद शेगुंची आणि संजय दामनगावकर ही 4 जण आम्हाला तिथं तंबूमध्ये भेटली. तिथं टेंट बांधलेला होता. त्या तंबूमध्ये भेटली. तिथे बसलो. आम्ही विश्रांती घेतली. आम्ही जखमी झालेलो होतो. तिथे येऊन बसलो, विश्रांती घेतली. पिठलं भात तिथं खाल्लं. पुन्हा आणखीन तिथं राम मंदिर बांधायचं ठरलं. विटा वाळू एक 10 फूट 10 बाय 10चा कट्टा बांधला. त्याच्यावरती मूर्ती विराजमान केल्या आणि मग आम्ही अयोध्या सोडली. येताना रेल्वेवरती दगडफेक, पेट्रोलचे बॉम्ब फेक, रेल्वेची रुळं काढली. रात्री बघतो तर गाडी त्या स्टेशनवर आणि सकाळी बघतो तर त्या स्टेशनवर. अशा भयानक परिस्थितीमध्ये आम्ही मिरजेपर्यंत पोहोचलो. आणि खरोखर पाडल्यालाही मिळालं, आज राम मंदिर झालेलंही बघायला यापेक्षा मोठा दुसरा आनंद कुठे. खरोखरच मलाही त्या बी माझ्यानं बोलवलं. खरोखर माझं मनोगत व्यक्त करण्याची मला संधी दिली त्याबद्दल खूप खूप मी धन्यवाद तुम्ही देतो. बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक. कट्टर शिवसैनिक. बाळासाहेबांचे. होय. तुमची आणखीन मी स्वतःहून मी पाडली. त्यावेळेला मोबाईल नव्हते, फोटो नव्हते. फ्रंटलाईन मॅगझिनवाल्यांनी लांबून मारलेला फोटो होता. शिवसेनेचा बिल्ला होता. त्यावरून RSSवाले BJPवाले माझ्याकडे आले, अरे सुरेश तुझा फोटो आला आहे मॅगझिनवरती. तोच फोटो बाळासाहेबांनी मला बोलवून घेतलं मुंबईला. माझ्या पाठीवर थाप मारली. अरे शेळके पुढं काय आता. म्हटलं तुम्ही आदेश द्या, अजून काशी आणि मथुरा बाकी आहे. क्या बात आहे. आज माझ्या सर्वात महत्त्वाचं काय असेल तर माझ्या पाठीवरील बाळासाहेबांची थाप. क्या बात. आणि आज प्रभू रामचंद्राचा आशीर्वाद. प्रभू रामचंद्रानंच आज मला इथं तुमच्यापर्यंत पोचवलं. खरोखर माझ्या मनाला मी धन्य झालो. खरं आहे.
लाखो कारसेवकांमध्ये हजारो महिलांचा सहभाग होता. मग सेविका समिती असेल किंवा दुर्गा वाहिनीसारख्या ज्या काही शाखा आहेत त्यांच्या माध्यमातून असंख्य स्त्रियासुद्धा अयोध्येमध्ये पोहोचलेल्या होत्या. महाराष्ट्रातून अयोध्येमध्ये जाईपर्यंत या स्त्रियांची सोय, सुरक्षा या सगळ्याची काळजी कशी घेतली गेली होती, तुमच्यावर काय जबाबदारी होती आणि या संपूर्ण प्रवासामध्ये काय काय आव्हानांचा महिला म्हणून सामना करावा लागला? खरं तर जेव्हा 1990ची कारसेवा बघितली, कोठारी बंधूंचं ते मृतदेह बघितले, तेव्हा वाईट नाही वाटलं. तळपायच्या मस्तकात गेली होती. पण त्यावेळेला एक मुलगी म्हणून खूप म्हणजे आता त्यावेळेला एवढं आत्ताच्या जसं मुलींना जसं बंधनं नाही आहेत की थोड्याफार थोडी सैल आहेत बंधनं, पण त्यावेळेला मी 13वीला होते. कॉलेजमध्ये नुकतीच जात होते. 12वी झाली आणि 13वी म्हणजे एक कॉलेज लाईफ सुरू झालं होतं. घरामधून फक्त माझ्या वडिलांचा मला पाठिंबा होता, पण जाण्यासाठी नाही. तू वातावरण निर्मिती करण्यासाठी गटागटाने नाक्यानाक्यावर मीटिंग्स, कॉर्नर मीटिंग्स असायच्या. त्या मीटिंगमध्ये मी राम मंदिर कशासाठी उभारलं गेलं पाहिजे, कोठारी बंधूंचं जे शहीद झाले आहेत त्याचं काहीतरी आपण सार्थ केलं पाहिजे, त्यांचं जे बलिदान आहे ते वाया गेलं नाही पाहिजे, हे मारे भाषणातून मी सांगत होते. पण घरातून मला वडिलांची परवानगी नव्हती, का तर एक मुलगी आहे म्हणून. मग तो आधी पहिला संघर्ष माझा तिथे होता घरामध्येच, की मी का जायचं नाही. कारण आम्ही 4 बहिणीच, मला भाऊ नाही, वडील एकच आमच्या घरामध्ये. मग त्यांच्याशी संघर्ष करून वडिलांना म्हटलं की मी जगले तर परत येईन, नाहीतर मग तिथेच शहीद, पण मी जाणार, मला जायचं आहे. आणि मी तेव्हा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं विद्यार्थी संघटना म्हणून आहे, त्या विद्यार्थी संघटनेच्या मार्फत काम करत होते. ईशान्य मुंबईचे कोशप्रमुख अशी जबाबदारी होती तेव्हा माझ्यावर. मग वडिलांनी पण काय शेवटी पर्याय नव्हता. वडील बोले ठीक आहे जा. निघालो आम्ही आणि निघाल्यानंतर वांद्र्याला आल्यानंतर बँड्राला आम्ही ट्रेन पकडली आणि जवळजवळ 8 तास गेले असतील. आणि एका ठिकाणी आमची रेल्वे थांबली होती सिग्नलला, पण आमच्यावर महिलांचा डबा जो असतो शेवटचा डबा, त्या महिलांच्या डब्यावर आमच्याबरोबर दुर्गा वाहिनीच्या, विश्व हिंदू परिषदेच्या महिला आणि बजरंग दलाच्या महिला ह्या आमच्याबरोबर होत्या. आम्ही कॉलेजमधल्या मुली 7-8 जणी. तर त्यांनी आम्हाला धीर दिला की आम्हाला दरवाजाने खिडक्या बंद करून घेतले, कारण आमच्यावर बांबूने त्या खिडक्यांवर मारहाण केली जात होती, म्हणजे हल्ले केले होते. मग तेव्हा खरंच मग सांगायचं तर तेव्हा मी खूप घाबरले होते. मग तेव्हा मला वडिलांचे शब्द आठवले की नाही, हे साधं काम नाही आहे आपल्यासारखीला. मग तेव्हा दुर्गा वाहिनीच्या, बजरंग दलाच्या ज्या महिला कार्यकर्त्या होत्या, पदाधिकारी होत्या, त्यांनी आम्हाला धीर दिला की नाही, आपण पहिलं पाऊल पुढे टाकले ना ते मागे घेण्यासाठी नाही, ते पुढे टाकण्यासाठीच आहे. आणि तेव्हा जी घोषणा होती की तलवार निकली है म्यान से, मंदिर बनेगा शान से, आणि हा मी स्टिकर माझ्या बॅगवर लावलेला होता. आणि जो तो जाता येता आम्ही तेच म्हणायचो, तलवार निकली है म्यान से, मंदिर बनेगा शान से. तलवार म्यान से निकल चुकी थी, आता मंदिर शान से तयार झालं. ही आमच्यासाठी, माझ्यासाठी तरी अभिमानाची गोष्ट आहे. आज मी साधी गृहिणी असले, एक शिक्षिका असले, तरी आज एका इतिहासाची खारीचा वाटा का होईना, जसं रामप्रभूंनी लंकेमध्ये जाताना, सेतू उभारताना खारीने जसा वाटा उचलला होता, तसा मी माझा हा खारीचा वाटा समजा, की त्या खारीच्या वाट्याप्रमाणे मी तिथे त्या कारसेवेमध्ये सामील झाले. आणि तिथे गेल्यानंतर सुरुवातीला आम्ही आदल्या दिवशी रामलल्लाचं दर्शन घेतलं. तेव्हा बघितलं होतं की रामलल्लाचं दर्शन घेताना एका कोपऱ्यात आपले मंदिरातले पुरोहित वगैरे रामलल्लाची मूर्तीचं पूजन चालू होतं. तेव्हा अक्षरशः वाईट वाटलं, डोळ्यात पाणी आलं की आपल्याच देशामध्ये आपल्या रामलल्लाची ही अवस्था, मग काशी मथुरा तो झाकी है, मग हे कधी करणार. मग सुरुवात आधी आपण राम मंदिरापासून केली. हे खूप म्हणजे स्वप्न नाही, तर प्रत्यक्षात साक्षात म्हणजे समोर आमच्या डोळ्यासमोर तयार झालेलं हे राम मंदिर बघण्याचं भाग्य आम्हाला मिळालं. हे आमचं अहोभाग्य म्हणायचं की आपण ज्या रामाच्या उठता बसता आपण रामाचं नाव घेतो, बसताना सुद्धा ए रामा असं म्हणतो आपण. मागाशीच आपल्याला सांगितलं की अनुराधाताई आल्या होत्या पोडवालजी, त्यांनी पण सांगितले की आपण आयुष्यामध्ये काही अर्थ नसेल तरी म्हणतो की राम नाही जगण्यामध्ये, आणि एखाद्याच्या आयुष्यामध्ये जगण्याला काही कारण असेल तर आपण म्हणतो की राम आहे आयुष्यामध्ये काहीतरी. मग हा राम आपल्या नसानसामध्ये सगळ्यांच्या, मग तो कोणत्या जातीचा असू दे, कोणती भाषा बोलणारा असू दे, प्रत्येकाच्या मनामध्ये बसलेला आहे. तर आदल्या दिवशी आम्ही रामलल्लाचं ते मंदिर बघून आलो, ती चौकट बघून आलो. दुसऱ्या दिवशी आम्हाला सांगितलं गेलं होते की एक प्रतिकात्मक म्हणून वाळू आमच्याकडे दिली होती पिशवीमध्ये, ती तिथे जाऊन आपण सोडायची.
आणि आपण कारसेवा करायची. आणि आदल्या दिवशी साध्वी ऋतंबरा यांचं भाषण ऐकलं होतं मी, म्हणजे आम्ही सगळ्यांनीच. पण तेव्हा तरुण रक्त असं पेटून उठलं की अरे एवढे हे चांगलं करतात, मग आपण तर काहीच करत नाही. एवढे चांगले विचार ते मांडतात म्हणजे काहीतरी त्यांनी अनुभव घेतलेला, कारण विचार माणसाच्या कृतीतून येत असतात, अनुभवातून येत असतात. आणि मग तेव्हाच ठरवलं की नाही, असं पळपुटेपणा नाही करायचं, घाबरायचं नाही. जसं जाताना आम्ही घाबरलो होतो, जेव्हा हल्ला झाला तेव्हा मी स्वतः वैयक्तिक सांगते की मी घाबरले होते. पण तिथे उतरल्यानंतर तो शरयू नदीचा काठ, तिकडची कार सेवक अमाप म्हणजे नजरेत भरणार नाही तेवढे कार सेवक हजर होते. मध्यभागी असा मंच उभारला होता. आचार्य धर्मेंद्रजी, साध्वी ऋतंबरा, तेव्हाचे माननीय मुख्यमंत्री कल्याण सिंग वगैरे सगळे असे, अशोक सिंगलजी वगैरे सगळे असे उभे राहून बसलेले होते आणि भाषणं चालू होती. आणि अचानक बाबरी मस्जिदचा ढाचा कोसळू लागला. आणि तो ढाचा कोसळल्यानंतर जवळजवळ रात्री, म्हणजे आपले लोक एवढे बेभान झाले होते रामलल्लाच्या ह्याच्यामध्ये की त्यांना काही माहीत नव्हतं की आपण जखमी होऊ, याचंसुद्धा भान नव्हतं. आणि त्यांनी सरळ ढाचा कोसळायला जेव्हा सुरुवात झाली, मग तेव्हा महिलांच्या तंबूवर आमची जबाबदारी होती की बाहेर पहारा द्यायचा. का तर कुठूनही कोणीही महिलांच्या तंबूवर आक्रमण करू शकतं, हल्ला करू शकतं, म्हणून आमच्यावर जबाबदारी दिलेली होती. एवढी थंडी होती की त्या थंडीतही आम्ही बाहेर काट्या घेऊन आणि आमची व्यवस्था एवढी सुरेख केली होती की महिला म्हणून आमच्याकडे कधी दुर्लक्ष केलं नाही त्या काळामध्ये. उलट आम्हाला जास्त संरक्षणामध्ये, जसं तिकडे तो ढाचाच म्हटलं पाहिजे, मस्जिद तर नाहीच होती, ढाचा जो होता तो कोसळल्यानंतर आम्हाला सुरक्षितपणे प्रतापगडला घेऊन आले. आणि प्रतापगड स्टेशन मंदिरापासून ते स्टेशनपर्यंत आम्ही चालत आलो. पण त्या दरम्यान आम्ही बघितलं तर तिकडे वातावरण असं सणासारखं साजरं केलं होतं. मंदिरं वगैरे धुवून काढली होती आणि सगळ्यांना मिठाई वाटत होते रस्त्याने. आम्ही म्हटलं वा खूप छान झालं, काहीतरी बदल झाला. आणि त्या ह्याने आम्ही जेव्हा निघालो मुंबईला यायला, घरी निघालो आम्ही खुश, काहीच झालं नाही. पण मुंबईत आल्यानंतर बघितलं तर पूर्ण मुंबई पेटलेली होती. का? आम्हाला कारणच कळत नव्हतं. जिथे रामलल्लाच्या वास्तव्यासाठी झगडा केला जात होता तिथे आनंदोत्सव साजरा केला जात होता आणि संपूर्ण भारत पेटला होता. कशासाठी पेटला होता? कारण काय? तर आमच्याच देशामध्ये जिथे रामाचा जन्म झाला त्या जन्म ठिकाणी त्याचं मंदिर व्हावं यासाठी आम्हाला रक्त गाळावं लागतं. यासारखं तेव्हाचं दुर्दैव कोणालाच नाही. म्हणून आज ज्या ठिकाणी आम्ही कारसेवक म्हणून गेलो होतो, कारसेवक म्हणजे आपल्या हाताने केलेली स्वतः सेवा परमेश्वराची. त्यावेळेला आम्ही जी कारसेवा केली त्या कारसेवेचं भाग्य आज आम्हाला दिसून आलं आहे. आज आम्हाला मंदिर तिथे उभारलेलं दिसतंय. म्हणजे खारीचा वाटा आमचा वाया गेला नाही. आज कुठे ना कुठेतरी त्या कोठारी बंधूंच्या त्यांनी जे बलिदान केलं त्याला कुठेतरी न्याय मिळाला. आज कित्येक कारसेवक 1990 साली ती चित्र, ते फोटोज बघून अंगावर शहारा आला होता की बापरे. अशी माझ्या तर वडिलांना सगळ्यांनी शेजाऱ्यांनी सांगितलं होतं की तुमची साधना गेली ना, आता काही काय परत येणार नाही. माझ्या वडिलांनी सांगितलं माझ्या 4 मुलींपैकी 1 मुलगी मी देशाला दिली असं समजेन, मला काही फरक नाही पडत, माझ्या 3 मुली आहेत ना, बस झाल्या. आणि मग तिथून आल्यानंतर मी मीर कासिमच्या नावाची एक वीट घेऊन आली होती बाबरीमध्ये, आठवण म्हणून. वडिलांनी मला विचारलं हे काय, कशाला घेऊन आलीस? म्हटलं आठवण म्हणून. म्हणे कशाला? त्या दळभद्रीची, ज्याने आपल्या रामलल्लाच्या मंदिरावर हल्ला केला त्याची वीट तू कशाला घेऊन आलीस? वडिलांनी फेकून दिली. नाही पाहिजे आपल्याला, आठवणही नको, तू आहेस ना जिवंत अनुभव, बस झाला. तू मंदिराच्या पायथ्याची आण, मी त्याचा आनंदाने देवाऱ्यात पूजा करेन, पण याची नतद्रष्ट्याची वीट आपल्या घरामध्ये नको. आणि माझ्या घरातल्या नातेवाईकांनी सगळ्यांनी वडिलांना सांगितलं होते की तू कशाला पाठवतोयस, काय अर्थ आहे, ती मुलगी आहे कशाला पाठवतोयस, मुलीच्या जातीला एवढं पुढे नाही जायला द्यायला पाहिजे. पण माझ्या वडिलांनी त्या वेळेमध्ये 1992च्या काळामध्ये माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले. म्हणून तो दिवस, तो सोनियाचा दिन मला तेव्हा पाहायला मिळाला. आणि आता 22 जानेवारीलाही आम्ही तिथे प्रत्यक्ष नाही पण अप्रत्यक्षपणे टी व्हीवरच्या माध्यमातून, संपर्क माध्यमाच्या याच्यातून आम्ही तो सोनियाचं दिन आम्ही अनुभवणार आहोत. हेच आमचं अहोभाग्य आहे. निव्वळ रोमांचकारी एवढ्याच एका शब्दात मी तुमच्या या संपूर्ण अनुभवाचं वर्णन करू शकते. गायकरजी, तुम्हाला प्रश्न असा आहे की रामजन्मभूमी आंदोलन हे साधारण 1984 पासून जास्तीत जास्त समाजाभिमुख व्हायला लागलं. मग त्याच्यासाठी रामरथयात्रा असेल, धर्मपरिषद असेल किंवा शिलान्यास पूजन असेल हे कारणीभूत ठरलं. हे आंदोलन तळागाळात पोहोचवण्यासाठी 1984 ते 92 हा काळ कसा होता? आणि दुसरा टप्पा या आंदोलनाचा की बाबरी पडली
छोटं मंदिर उभं राहिलं, पण सौगंधी राम की ऐसी थी की मंदिर वही बनाएंगे, भव्य बनाएंगे, नया बनाएंगे. तर मग 1992 ते 2024 हे जे टप्पे होते या संपूर्ण आंदोलनातले, हे आंदोलन धगधगतं ठेवण्यासाठी काय काय केलं? मुळातच एक गोष्ट आपल्याला सगळ्यांना आपल्याला जाणून घेतली पाहिजे. हे आंदोलन हे विश्व हिंदू परिषदेचं आंदोलन नव्हतं. काँग्रेस आज म्हणते ना आपल्याला की हम वहाँ नहीं जाएंगे, हम रामाकडे त्यांनी प्रतिज्ञापत्र आणि हे सगळं मागते. हे आंदोलन काँग्रेसचे जे ज्येष्ठ नेते होते दाऊद दयाळ खन्ना, हे 84ला ह्या दाऊद दयाळ खन्नांनी आणि त्यावेळचे प्रधानमंत्री गुलजारीलाल नंदा यांनी हे आंदोलन उभं केलं होतं. आणि हे आंदोलन काँग्रेसचं आहे. आज जे काँग्रेस नाकारते की हे आमचं आंदोलन नाही, आम्ही त्याच्यात जे काही काँग्रेस आत्तापर्यंत ह्या आंदोलनाची जी काही विल्हेवाट लागली, हे आंदोलन आपल्याला आज जे 23 बघायला लागलं. आता तर ज्या वेळेला हे आंदोलन सुरू झालं त्यावेळेला तो व्यक्ती आता 32 वर्षाचा आहे. 76 लढाया झाल्या. आणि आत्ता जसं तुम्ही म्हटलात की 92 पासून आत्तापर्यंत ह्या आंदोलनाचे जे टप्पे आहेत हे छोटे छोटे टप्पे नाही. आम्ही हे जे रथयात्रा काढल्या दिवाळीच्या संबंधामध्ये, आम्ही ज्या वेळेला अडवाणींनी मोठी रथयात्रा काढली अयोध्येपर्यंत, सोमनाथ ते अयोध्या, या सगळ्या यात्रांमध्ये आम्ही लोकांना जागृत ठेवण्याचा प्रयत्न केला. कारण हिंदू समाज आणि एकमेव असं आंदोलन आहे आपल्याला मी सांगू इच्छितो. जगामध्ये अनेक आंदोलनं झाली, पण स्वातंत्र्यापेक्षा सुद्धा मोठं आंदोलन हे राम जन्मभूमीचं आंदोलन आहे. आपण लक्षात ठेवलं पाहिजे, सगळ्यात मोठं. त्याचं कारण असं आहे, आपण जर अनुभव वाचले, यूट्यूबला जर पाहिलं तर आपल्या लक्षात येईल, अनेकांनी 30-30 वर्ष आपल्या पायामध्ये चप्पल नाही घातली सोडा, घरावरती छप्पर नाही ठेवलं. अजूनही अनेकांची घरं ज्यांनी शपथ खाल्ली, ज्या वेळेला तो ढाचा कोसळल्यानंतर जोपर्यंत राम मंदिर होत नाही तोपर्यंत माझ्या घरावरती मी कौलं चढवणार नाही, 30 वर्ष त्या माणसाने आजही अयोध्येमधल्या आपल्या घरावरती कौलं चढवली नाही. अनेकांनी लग्न केलं नाही. म्हणजे याच्यावरनं लक्षात घ्या, राम हा केवळ गुणगाणाचा विषय नाही, राम हा कथेचा विषय नाही, राम ही संकल्पना नाही, राम हे पुस्तक नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्याच्याकरता ज्योत यात्रा, ज्याला आपण म्हणतो की ज्योत यात्रा केली. नंतर प्रत्येक घराघरामध्ये आज जे आपण तांदळाच्या माध्यमाने तुम्हाला जे निमंत्रण दिलं गेलेलं आहे, हे निमंत्रण कशाल तर प्रत्यक्ष तुम्ही केलेला पराक्रम, ही तुमची साधना आहे. म्हणून विश्व हिंदू परिषदेचं, संघ परिवाराचं, सगळ्या समस्त हिंदू समाजाचा हाच संकल्प आहे की जोपर्यंत हिंदू घराघरामध्ये जागा होत नाही. स्वामी विवेकानंदांना जम्मूमध्ये विचारलं होतं कालीमातेने, ज्या वेळेला उद्ध्वस्त झालं मंदिर कालीमातेचं आणि स्वामीजी त्या ठिकाणी साधनेला गेले आणि त्यांनी ते उद्ध्वस्त झालेलं मंदिर पाहिल्यानंतर स्वामीजींच्या मनामध्ये, विवेकानंदांच्या मनामध्ये प्रचंड क्रोध आला की ज्या व्यक्तीने हा सगळा उद्ध्वंस केलेला आहे त्याला धडा शिकवला पाहिजे. अशा प्रकारची भयंकर चीड स्वामींच्या मनामध्ये उत्पन्न झाली. आणि त्यावेळेला प्रत्यक्ष त्या जगदंबेने स्वामीजींना विचारलं की तुम कौन होते हो मेरा मंदिर उद्ध्वस्त बनाने वाले, तुम कौन होते हो कि मैं यहाँ पर बैठूँ या नहीं बैठूँ, हे स्वामीजींनी लिहून ठेवलं आहे. त्याचं कारण असं आहे, स्वामीजी पुढे असं म्हणतात की हे केवळ एवढ्याकरता की प्रत्येक जोपर्यंत मी जर ठरवलं तर मी माझ्या मंदिरात बसेल, पण मला मंदिरामध्ये बसवण्याची ताकद ज्या हिंदू समाजाचं मी दैवत आहे, ज्या हिंदू समाजाची मी पूजा आहे, त्या समाजाने मला तिथे बसवलं पाहिजे. तो समाज सक्षम झाला पाहिजे, शक्तिशालीचा झाला पाहिजे, बलवान झाला पाहिजे. म्हणून आपण पाहतो. आणि आत्ता जे तुम्ही म्हटलं की 92ची जी कारसेवा आहे, आम्ही जे ह्या सगळ्या याच्यामध्ये केवळ ज्योत यात्रा नाही केली. हिंदू समाजाला सातत्याने राम आणि रामाचं जीवन आजही महाराष्ट्रामध्ये आपल्याला लक्षात येतं की अनेक ठिकाणी राम माहिती आहे, पण राम अयोध्येमध्ये जन्माला आला हे अनेकांना माहीत नाही, अनेकांना सांगता येत नाही. हे आपलं दुर्भाग्य आहे. विश्व हिंदू परिषदे संतांच्या माध्यमाने आपण ते संकल्प जो आहे, राम हा केवळ राम नव्हे तर तुमच्या आमच्या मनातला हिंदुस्थानचा आधार आहे, दैवत, हिंदुस्थानचं प्रेरणास्थान, हिंदुस्थानचा तो पॉवर हाऊस हा राम आहे. तो राम आपण त्या ठिकाणी तिथे दाखवला.
म्हणून मगाशी जे मी म्हटलं की त्याचं कारण असं आहे, अनेकांचे अनेक त्याग आपण त्यावेळेला पाहिले आणि ह्या सगळ्या आंदोलनामध्ये आज जे आपण पाहतोय की हे जे आंदोलन आहे हे सत्याचं आंदोलन आहे. कुठेही ज्या वेळेला आता अनेकांनी अनुभव सांगितले की 92मध्ये आम्ही तो ढाचा कोसळला, पण त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं 2.5 एकरासाठी कोणी लढत नाही, जगामध्ये कोणी लढलं नाही. 2.5 एकरच्या भूमीसाठी 3 लाख लोक मरतात काय? जगामधलं सर्वात श्रेष्ठ हे आंदोलन आहे. आणि तुम्हाला मी एवढ्याकरता हे सांगतो की केवळ जो ढाचा कोसळला, म्हणजे आता मगाशी सांगितलं का अनेकांनी ढाचा, मलाही माहीत नव्हतं, ते सगळं बघितल्यानंतर मी ऐकलं, दिल्लीवरनं कॉल येत होते, मलाही माहीत नाही कसं काय झालं काय. आता कोणी सांगितलं हातामध्ये काय नाही, मला माहीत नाही, संघाची हाफ पॅन्ट मी घालून त्या ठिकाणी होतो, मला काय जोश आला मला माहीत नाही. मी सगळी व्यवस्था सोडली, माझ्यावरचं दायित्व सोडलं, लोकांना सांभाळण्याचं मी नाकारलं आणि मीच ढाच्यावरती दुसऱ्या ढाच्यावर गेलो. पहिला ढाचा कोसळला होता. सांगायचं तात्पर्य आहे की हे जे रामाचं वेड आहे, राम आज इंडोनेशियामध्ये आहे, आज थायलंडमध्ये आहे, आज रामाशिवाय, राम महाराष्ट्रामध्ये नव्हे हिंदुस्थानामध्ये जर आपण राम काढून टाकला तर तुम्ही आणि आम्ही शून्य होऊ, हे लक्षात घेतलं पाहिजे. हे हिंदुस्थानामधल्या सर्वसामान्यांच्या जनजीवनाचा आधारच राम आहे. अगदी शेवटाकडे येतोय आपण सत्राच्या आणि नाही, प्रत्येक त्याच्यातला एक अनुभव मी फक्त एवढं सांगतो की जे लोकांना वेडं केलं ते जे शरयू, मगाशी तुम्ही म्हटलं की शरयू लाल झाली, शरयू के बहते लहू ने पुकारा, चलो राम भक्तो चलो फिर दोबारा, या शब्दाने जो क्रोध आक्रोश उभा राहिला आणि आज आपण जो पाहतोय तो सत्याचा विजय आपण पाहतोय. म्हणून सत्याचा हा संविधानाचा विजय आहे, सत्याचा विजय आहे. म्हणून आमचे पंतप्रधान रामासोबत नतमस्तक होतात, हे लक्षात घ्या. जय श्रीराम. जय श्रीराम. अगदी 30-30 सेकंदात प्रत्येकाकडून जाणून घ्यायचं आहे, कारण का विषय खरंच खूप मोठा आहे, पण वेळ पण तेवढाच कमी आहे की आता स्वप्नपूर्तीचा क्षण आहे. याची देही याची डोळा, याच जन्मात आपण राम मंदिर उभारलेलं बघू असं 1992 साली वाटलं होतं का? आणि कार सेवेनं तुम्हाला काय दिलं? 30-30 सेकंदात प्रत्येकाकडून जाणून घ्यायचं आहे. खरं तर राम मंदिर पाडल्यानंतर तुम्ही मुंबईकरांनी प्रत्यक्ष इथं मुंबईमध्ये काय परिस्थिती होती, कुणी जबाबदारी घ्यायला तयार नसताना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी जबाबदारी घेतली की वय माझ्या कारसेवकांनी, माझ्या शिवसैनिकांनी पाडली, याचा मला सार्थ अभिमान आहे. हा केवळ आत्ता 21 तारखेचा जो कार्यक्रम, याच देही याच डोळा आपण जे म्हटलात, ही वास्तविकता आहे. कारण या देशामध्ये, ज्या देशाला मगाशी मी म्हटलं की या देशाला ज्या पद्धतीने जगातले लोक पाहत होते, आज नथे आरचे दास भावा, आर्य हे कधी दास नसतात, आर्य हे शूरवीर असतात, अशा प्रकारचा संदेश या 92च्या कारसेवन दिला. आणि त्याचबरोबर मगाशी जे म्हटलं हा संविधानाचा विजय आहे, तर अशा प्रकारचा विजय आपल्याला 21 तारखेला जगामध्ये एकमेव आज भारताने ज्या पद्धतीने की समृद्धी आहे की रामाचं मंदिर केवळ उभं राहणार नाही आहे, तर जगामधली संपूर्ण जगाचं लक्ष वेधणारी समृद्धी आपल्या सगळ्यांच्या वाट्याला ती येणार आहे. म्हणून आनंद एवढाच आहे की हा केवळ विजय रामाचा नव्हे तर हिंदू समाजाचा विजय, हा समरसतेचा विजय. रामाचं मंदिर उभं राहत आहे म्हणजे केवळ मंदिर उभं राहत नाही, दगडविटा उभ्या राहत नाहीये, तर हे समरसता उभी राहते. प्रत्येक जाती जमात पंथ, अगदी खरं. आणि त्याच समरसतेचं उदाहरण आपण पाहतोय आता. आज आपण सुद्धा या ठिकाणी जो कार्यक्रम प्रारंभ केलेला आहे आणि आपण शेवटाला चाललो आहोत, तर मी तुम्हाला धन्यवाद एवढे करता देईल. ती समरसता जी आहे ती रामाची समरसता नव्हे, तर या देशाचा मूळ ज्याला संस्कृती आपण म्हणतो, सनातन संस्कृती, या सनातन संस्कृतीचं हे मंदिर आपण सगळे पाहणार आहोत. मोहन बने म्हणून इंडियन एक्सप्रेसचे छायाचित्रकार होते, त्यांनी माझा फोटो मलाच दाखवला. मी त्या ढाच्याच्यावर उभं असताना भगवा झेंडा फडकवतानाचा तो मला 6 महिन्यापूर्वी मिळाला. मला जगभरातून मला फोन आले की अजित तू इथे दिसतोयस,
पण मला गायकरांनी जो विषय म्हटला त्याच्यात थोडे पुढे जायचं आहे. रामराज्याची संकल्पना, रामराज्यामध्ये सामाजिक विषमता दूर होती, ते संवैधानिक राज्य होतं, तिथं उच्च नीच कोणी नव्हता, गरीब श्रीमंत कोणी नव्हतं. तीच रामराज्याची संकल्पना गांधीजींनी मांडली. तीच रामराज्याची संकल्पना या रामाच्या प्राणप्रतिष्ठापनाच्या दिनाच्या निमित्ताने माननीय मोदीजींच्या माध्यमातून येणारा काळ हा रामराज्याच्या संकल्पनेचा राहील. हिंदुस्थानात नव्हे तर सगळ्या जगामध्ये हिंदुस्थानचं नाव अजरामर होईल, हीच या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि ABP माझानं मला या ठिकाणी बोलवलं, याबद्दल तुमच्या सगळ्या चमूचं आणि सगळ्या समूहाचं मी मनापासून अभिनंदन करतो. धन्यवाद. कारसेवेने काय दिलं तर कारसेवेने एक आत्मविश्वास दिला, एक संस्कृती जपण्याचा जो थोडासा खारीचा वाटा उचलला होता, ती वाटा उचलण्याची हिंमत दिली. आणि आज राम मंदिर उभं राहतंय म्हणजे आपली संस्कृतीचा, आपले ही सनातन संस्कृती जे म्हणाले तर त्या सनातन संस्कृतीचा हा विजय आहे. आणि एक आत्मविश्वास स्त्री असून सुद्धा माझ्या मनामध्ये जागृत केला त्यावेळेला, आणि तो मी कधी तेव्हापासून जो आत्मविश्वास जागृत केलेला आहे त्या आत्मविश्वासाच्या बळावर मी अजूनही उभी आहे. आणि म्हणून रामलल्लाने मला काय दिलं तर माझ्यातला आत्मविश्वास मला मिळवून दिला, हेच मी माझं अवभाग्य समजेन. आणि म्हणून ABP माझातर्फे माझाला मी धन्यवाद देते. आज त्यांनी आम्हाला इथे बोलवलं आणि आमचं मन मोकळं करायला आम्हाला वेळ दिली, संधी दिली, त्याबद्दल ABP माझा समूह आणि कॅमेरामन वगैरे सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. जानेवारी महिना सुरू झालाय, मकर संक्रांत आपण नुकतीच साजरी केली. मकर संक्रांतीनंतर संक्रमणाचा काळ सुरू होतो. संक्रमणाचा समय शुभंकर, हिंदू हिंदूंच्या या हृदयातून शोधून काढू निद्रित मीपण, दाहक बनवा निर्मुत यातून स्फुल्लिंगा परी घालून फुंकर. या ओळी आठवतात या सगळ्या कारसेवकांचे अनुभव ऐकल्यानंतर, आणि 1992 सालच्या आठवणी आपण या सत्रातून जागवल्या. तुमच्या सगळ्यांच्या कार्याला ABP माझाच्या वतीनं मनापासून अभिवादन. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.